कच्च्या कैरीपासून आपण छान मस्त असा पापड बनवून घेऊन त्याचे असे कट करून रोल वाळून घेतलेले आहे. त्याच्यानंतर इथे वडी पण बनवून घेतलेली आहे. चला मग मी आज तुम्हाला पुढील रेसिपी मध्ये दाखवते कशा पद्धतीने मी बनवलं ते. रेसिपी ही पूर्ण बघा, कुठं स्किप करू नका. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आज मी कैरीपासून छान अशी रेसिपी बनवते. त्याच्यासाठी मी ते 2 कैरी घेतले, पाण्यात ठेवलेले होत्या. त्याचे देठ काढून घेतले. त्याला चीक असेल तर तो निघून जातो. व्यवस्थित आपण त्या चोळून धुवून घेतले. आता ते पाणी आपण फेकून देऊ आणि कैरी व्यवस्थित अशी साळून घेऊ. दोन्ही पण कैऱ्या मस्त इथे साळून घेतल्या. कैरी आपली साळून झाली. आता आपण त्या कापून घेऊ. आता तिची जर कोय पक्की असेल तर ती मध्ये कापल्या नाही जाणार. मग त्याच्या आपण अशा साईडने कट करून घ्यायचं. या साईडच्या सर्व फोडी इथे तयार करून घेते मी. आता 2 ग्लास एवढं पाणी ठेवलंय. त्याच्यामध्ये आपल्याला कैरी टाकून घ्यायची. कैरी आपल्याला व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवू. एक छान शिजून घ्यायची आहे. जवळजवळ 3-1 मिनिटं झाले. बघा मस्त आपली कैरी इथे छान अशी शिजली. बघा एकदम मऊ झाली. आता गॅस बंद करते. आपल्याला थोडीशी गार होऊ द्यायची आहे. मस्त थोडीशी असं गार होऊ दिलं. आता मी एक भांडं घेतलं. त्याच्यावर मी चाळण ठेवली, आपली पुरणाची चाळण. आता मी त्याच्यात सर्व टाकून घेते. आपल्याला ते व्यवस्थित चाळून घ्यायचं. जाड साल वगैरे असेल तर ते निघून जाईल. आपलं पावभाजीचं मॅशर आहे ना, त्याच्याने असं पटकन लगेच होईल. बघा काही जाड भाग असेल किंवा कोय राहिलेली असेल ती पण लगेच निघून जाईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी दळलं ना तरी पण चालेल. हे बारीक होतं, पण त्याच्यापेक्षा असं चाळून लवकर होतं. आणि साल नाही जरी काढली ना, चाळताना ही साल अशी बघा राहिलेली साल वगैरे काय कोय ती वरती अशी राहून जाते. आपल्याला जो कैरीचा गर पाहिजे तो असा खाली निघतो. असा मस्त असा बारीक गर निघतो. म्हणून चाळणीने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं. मस्त सर्व कैरीचा गर आपण इथे काढून घेतला. आता चाळणीचं आहे ना, खालचं जो लटकलेलं आहे चाळणीला ते काढून घेऊ आपण. पुन्हा गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी आता आटलं आहे. थोडंसं आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये आपण जो आता कैरीचा गर काढून घेतला आहे ना, तो पुन्हा आपल्याला त्याच्यात टाकायचा. याच्यामध्ये 1 वाटी एवढी साखर टाकून घेते मी. म्हणजे आपली जवळजवळ अर्धा किलो एवढी कैरी होती. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजलेली जिरा पावडर टाकून घेतली 1 चम्मच एवढी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं काळं मीठ टाकून घेतलं.
सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं. त्यामध्ये थोडासा खायचा कलर टाकू. तुम्हाला इथे कलर वापरायचा नसेल तर तो स्किप करू शकता तुम्ही, पण मी थोडंसं असं नॉर्मल त्याच्यात कलर टाकून घेतलं. मस्त असं 5 मिनटं मी शिजून घेतलं व्यवस्थित. बघा म्हणजे याला आपल्या उलटणीला चिटकून राहतं, म्हणजे आपलं हे मिश्रण छान मस्त तयार झालं. आता गॅस बंद करते. आता आपण आधी एका ताटाला टाकून घेऊ. त्याला थोडंसं तूप लावून घेते मी. हाताने चव बाजूने असं तूप फिरवून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी निघायला लवकर मदत होईल. चव बाजूला तूप लावून घेतलं. आता आपल्याला आधी थोडंसं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला पापड बनवायचं आहे याचं. असं पातळ चव बाजूने ताटाला पसरून घ्यायचं. ताट वाटलंच हातात पकडायचा, म्हणजे पटापट असं आपलं मिश्रण पसरवलं जाईल. मस्त चव बाजूने पसरून घेतली. आपल्या आंब्याचा पापड इथे तयार होईल, किंवा आंब्याची पोळी. बघा छान मस्त असे चव बाजूने सारखंच पसरून घेतली. आता मी आपलं केकचं भांडं आहे ना ते घेतलं, त्याच्यामध्ये मी पण थोडंसं तूप लावून घेतलं. आता जे मिश्रण आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी चिली फ्लेक्स. पाहिजे तर तुम्ही स्किप केली तरी पण चालेल, पण मी थोडंसं हे खट्टा मिठ्ठा म्हणतो ना, गोड आंबट, त्या पद्धतीने तयार होईल. आता याची आपल्याला कँडी बनवायची. ती आपली आंब्याची पोळी झाली आणि याच्यापासून आपल्याला कँडी तयार करायची. आता हे सर्व मिश्रण मी या भांड्यामध्ये असं टाकून घेते. त्याच्यामध्ये पण टाकून घेतले मी. बघा सर्व मिश्रण असं टॅप टॅप करून घेतलं, म्हणजे चव बाजूला कोपऱ्यांमध्ये पण जाईल. आता हे आपल्याला 2 दिवस फॅनखाली वाळून घ्यायची. मस्त आपली आंब्याची पोळी इथे वाळली छान. 1 दिवस फॅनखाली वाळवली, दुसऱ्या दिवशी कपडावरून टाकून आपण उन्हामध्ये वाळवून घेतली. थोडं आपण ताटाला तूप लावलेलं होतं ना, छान मस्त अशी पोळी आपली लगेच निघाली. अशी मस्त आपली पोळी ही तयार झाली. किती छान दिसते बघा. कट करून घेऊ. आपल्या आंब्याची पोळी इथे कापून मस्त छान असे आता मी याच पद्धतीने सर्व जेवढे आपण कापून घेतलेले तेवढे असे गोल गोल शेवळे काढून घेतले. छान मस्त बघा असे रोल कापून घेतले मी. कापून रोल वाळून घेतले. आता त्याच पद्धतीने आपण दुसरं पण जे डब्यामध्ये टाकून घेतलेलं होतं ना ते काढून घेतलं. ते पण मी आता ताटात घेतलं. ते पण आपल्याला कसं छोटं मोठं असं बघून कापून घ्यायचं. मस्त असे छान असे त्याचे पण तयार झाले.
सर्व वड्या इथे कट करून असे रोल करून घेतले. बघा असे मस्त आपले कच्च्या कैरीचे आंब्याचा पापड बनवून आपण त्याच्या बघा अशा छोट्या छोट्या आकाराच्या अशा चौकोनी वड्या पण बनवून घेतल्या. त्याच्यानंतर असे गोल रोल पण बनवून घेतले. एकच नंबर, खायला एवढे छान व चवदार लागतात. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. आजची रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.